तुला कसं कळलं? अहो काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून गौरीजी मला घेऊन गेलं त्या मातोश्रींच्या घराकडे. तेव्हा मला तुम्ही दिसला. कर्जासाठीच गेलता ना? मी आईची शपथ घेऊन सांगतो, मी कुणाला नाही सांगणार, गौरीजीसनी पण नाही सांगणार. फक्त मला खरं खरं काय ते सांगा. हा गेलते, पण गौरीला बघितलं आणि पैसे घ्यायचं धाडसच नाही झालं. गौरीचं मातोश्रीत बद्दल वेगळंच मत आहे. माहिती हे काय? त्या दिवशी पुण्याहून येताना तुम्ही माझी कशी काळजी घेतली, कसं कसं काय काय झालं ते मी आईला सांगितलं. आईने हे तुम्हाला द्यायला सांगितलं. अहो कृष्णाई, मला घ्यायचा होता ट्रॅक्टर. त्यासाठी मी कर्जासाठी 2 बँकांमध्ये अर्ज केला. दोन्हीकडे कर्ज पास झाले. तुम्ही अडचणी ते माहिती आहे मला. हे घ्या, तुम्हाला जमल तसं परत द्या पाहिजे. हे बघा, जो अडचणी ते त्याला मदत केली पाहिजे असं आई म्हणते, म्हणून मी करतोय. मला पैशाची गरज आहे खरं, अरे नका, तू तुझं कर्ज फेड बाळा. बाळा बी म्हणताय आणि बाळाचं कर्तव्य बी करून द्याय ना. कृष्ण माझी आई अडचणीत असती तर मी बी असंच केलं असतं ना. आता तुम्ही मला बाळा म्हणलंय, तुम्ही माझी आई झाला ना. मी काय चुकीचं बोलतोय का सांग? मी नाही का तुमच्या पोरासारखा? मी तुला मनापासून बाळा म्हणलं म्हणजे तू माझ्या पोरासारखाच झालास. पण नात्यात व्यवहार न ग. 2दा पैसे घेता घेता राहिले म्हणजे महादेवाचा संकेत आहे, कर्ज घेऊ नका म्हणून. तू तू तुझं कर्ज फेड, हा ट्रॅक्टरचं कर्ज फेड. तुझ्या आईचं ऐकतोस की नाही? तसं आई म्हणून माझं बी ऐक. ठेव. माझी इच्छा म्हणून एवढी साडी तरी घ्या. धन्य आहे तुझी आई, जिनं तुला जन्म दिला. मला तिरायतासारखं वागून माझ्या आईला कसली पट्टी पडवताय तुम्ही? ही साडी ही माझ्याकडून भेट आहे कृष्णाईला. का म्हणून? कोण आहे तुम्ही माझ्या आईचं?